दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 29 जुलै 2024 सायंकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता जवळपास 42% इतकं उपयुक्त पाणी पातळीमध्ये भरलेलं आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे दौंडचा विसर्ग आता वाढत चाललेला आहे. तो आता 18,000 क्युसेकच्या आसपास आहे. मात्र यामध्ये आणखीन वाढ होणार आहे, कारण खडकवासला धरणामधून 25,036 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचबरोबर भीमा नदीवरचं म्हणजे उजनीच्या पाठीमागं असणारं चासकमान धरण याचे पण दरवाजे उघडण्यात आले आणि त्यातून 5,145 क्युसेकचा विसर्ग सध्या भीमा नदीच्या पात्रामध्ये केला जातो आहे. याचबरोबर कासारसाई धरणातून सुद्धा 400 क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे. यामुळं बंडगार्डनचा जो विसर्ग आहे म्हणजे कासारसाई आणि खडकवासला धरणामुळे पुणे बंडगार्डनचा जो विसर्ग आहे तो वाढत चाललेला आहे आणि सायंकाळी तो 25,218 क्युसेक इतका झाला होता. आगामी काळात हे पाणी सगळं दौंड जवळून उजनी धरणामध्ये मिसळणार आहे. सध्या उजनी धरण जे आहे ते जवळपास 86 TMC धरणामध्ये एकूण पाणी साठा आहे. ते 42% भरलेलं आहे. उपयुक्त पाणी हे जवळपास 23.5 TMC इतकं उपयुक्त पाणी आहे. पुणे बंडगार्डनचा विसर्ग वाढत चालला आहे. दौंडचा विसर्ग 18,000 क्युसेक आहे. भीमा खोऱ्यातल्या काही धरणांवर आज सकाळपासून पावसाची नोंद आहे. यामध्ये वडीवळे धरणावर 20 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पवनावर 22, मुळशीवर 44, टेमघरवर 35, वरसगाववर 13, पानशेत धरणावर 11 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. पानशेत या धरणामधनं 15,136 क्युसेकनं पाणी हे पुढं खडकवासला धरणाकडे सोडलं जातं आहे. त्यामुळं खडकवासला धरणाचे दरवाजे आहेत ते 25,036 क्युसेकनं उघडण्यात आलेले आहेत. आणि हा जो विसर्ग आहे हा थेट बंडगार्डनला येतो. याचा फायदा उजनी धरणाला होणार. त्यामुळं उद्यापासून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक वाढणार आहे आणि धरण हे आता टक्केवारीची उपयुक्त पाणी पातळी टक्केवारीची 50 गाठणार आहे. मागील वर्षी या धरणात याच तारखेला -8.69% इतका त्याचा जलसाठा वजा होता. मात्र यंदा जवळपास 50% पाणी हे 2023च्या तुलनेमध्ये उजनी धरणात जास्त साचलेलं आहे. आणि वीर धरणामधून नीरा नदीवरचं जे वीर धरण आहे या धरणामधनं जे नीरा नदीमध्ये पाणी सोडलं जातं तो विसर्ग आता कमी करण्यात आलेला आहे. सकाळी जो विसर्ग 13,911 क्युसेक्स होता तो आता कमी करून 4,637 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.